नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सुद्धा माझ्यासोबत बिझनेस स्टार्ट करायचा आहे, पण विषय काय आहे, भरपूर मेसेज पेंडिंगला असल्यामुळे मी तुम्हाला रिप्लाय देऊ शकत नाही. सो मित्रांनो, टेन्शन घेऊ नका. तुम्हाला मी ही लिंक दिलेली, तुम्ही ह्या लिंकवरून तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता आणि तुम्ही सुद्धा माझ्यासारखे पैसे कमवू शकता. ओके, सर्वात आधी काय करायचं, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ही लिंक दिलेली, त्या लिंकवरती क्लिक करून सिलेक्ट पॅकेज करायचे. क्रिएटर वेव्ह किंवा टेक वेव्ह हे दोनच पॅकेज तुम्ही सिलेक्ट करू शकता. ओके, बाकीचे कोणतेही पॅकेज सिलेक्ट केल्यानंतर माझी जिम्मेदारी राहणार नाही. ओके, जे काही तुमचं नाव असेल, जसं की आता यांचं नाव आहे वैष्णवी सुपेकर. ओके, तिकडं आपण नाव भरलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता तुमचं नाव भरलं. ओके, त्यानंतर आता ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे जो कोणता तुमच्या मोबाईलमध्ये असेल, कारण की त्या ईमेल आय डीवर आपलं सगळं काय असेल या कंपनीचं ते सगळे प्रूफ येत असतात आपल्याला. ओके, त्यानंतर तुम्हाला काय करायचं, ईमेल आय डी टाकल्यानंतर खाली मोबाईल नंबर दिला आहे, फोन नंबर जो तुमच्या मोबाईलमध्ये नंबर आहे. ओके, जो तुमचा चालू नंबर आहे तोच टाकायचं, कारण की कंपनीचे कॉल वगैरे येत असतात तुमची फीडबॅक घेण्यासाठी, काही प्रॉब्लेम आहे का नाही. ओके, त्यानंतर तुम्हाला काय करायचं, बघा या ताईंचा नंबर टाकला मी जो काय आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपला नंबर वगैरे टाकून झालेला आहे. नंतर काय करायचं, सिलेक्ट स्टेट करायचे. ओके, ज्या कोणत्या ठिकाणी राहत असेल तुम्ही, जसं काय मी महाराष्ट्रातला आहे. ओके, ह्या ताई महाराष्ट्रातला आहे. महाराष्ट्रावर आपण क्लिक केलं. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, महाराष्ट्रावर क्लिक केल्यानंतर पुढची प्रोसेस तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. ओके, पासवर्ड तुम्ही चॉईस पासवर्ड टाकायचा. अदर पासवर्ड टाकू नका, तुम्हाला अवघड जाईल, पासवर्ड सापडणार नाही तुमचा लवकरात लवकर. सो बघा, आता जे काय आहे तो 8 किंवा 9 अंकी पासवर्ड टाकायचा आणि एकदम सोपा टाकायचा, जास्त अवघड पण नाही टाकायचं. तुम्हाला समजलं पाहिजे, तुमची आय डी त्याच्यावरूनच लॉग इन होणार आहे, एवढं लक्षात राहू द्या. ओके, त्यानंतर तुम्हाला काय करायचं, चेक करायचं. याच्यावरती चेक केल्यानंतर बघा, एकदा तुमचं व्यवस्थित डिटेल भरले की नाही ते पण चेक करून घ्या. त्यानंतर आपल्याला काय करायचं, क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचे. क्रिएट अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेव्ह पासवर्ड करायचा आहे, कारण की मला यांचं सेव्ह पासवर्ड करून मला काही उपयोग नाही, त्यांचा आय डी त्यांना द्यायचं आहे, तर नॉट सेव्ह केलेलं आहे. त्यानंतर हे बघा, इथं फोनपेचा ऑप्शन येतं, गुगल पेचा ऑप्शन येतं, पेटीएमचा ऑप्शन येतं. त्यानंतर UPI आय डी आहे, नेट बँकिंग आहे, तुम्ही कशावरून पेमेंट करू शकता. सो मित्रांनो, इथं पेमेंट केल्यानंतर तुम्ही मला काय करायचं आहे, माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करण्यासाठी तुम्ही मला काय करायचं आहे, याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे जे पेमेंट केलेलं असणार आहे. हे बघा मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे लवकरात लवकर तुमचा माझ्यासोबत कॉन्टॅक्ट होईल. ओके.